संतांची जर आपण सेवा केली तर भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतोच. नवे नवे कृपा करावीच लागते. याचं कारण काय? पाळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ कृपा करावी असं वाटत असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. संतांना जर कधी शरण गेला तर भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतो. नवे नवे करावीच लागते. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. उदाहरण सांगायचं ठरलं ना महाराज, वैऱ्याचा भाऊ बिभीषणावर कृपा करण्याची रामप्रभूची अजिबात इच्छा नव्हती. ऐकताय का? रामप्रभूची बिभीषणावर कृपा करण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण तो वैऱ्याचा भाऊ होता. विकरणकर वैरत्व किती मोठं, म्हणजे त्याने काय रामप्रभूचे पैसे थोडे चोरले होते, पत्नी चोरली होती, बायको चोरली होती ना, बरोबर ना. एवढा मोठा शत्रू रावण, त्या रावणाचा लहान भाऊ बिभीषण शरण आला प्रभूंना. प्रभूजी विचारते, हनुमान वो कौन है अपनी तरफ आ रहा है? वही तो है भगवान जिसका नाम आपने सुना होगा, रावण का छोटा भाई बिभीषण. रात दिन लंका में तुम्हारा नाम चिंतन करता है और लंका में सीता माँ का तलाश करने के लिए प्रभु जी उन्होंने ही मदद की थी हमें. तो मैं क्या करूँ हनुमान? उनका स्वीकार करो प्रभुजी. कोणी सांगितलं? हनुमंतराने स्वीकार करो. हनुमंतराने स्वीकार करायला सांगितला. रामप्रभूंनी किती मोठा स्वीकार केला सांगू. पहिल्याच भेटीत रामप्रभूंनी बिभीषणाला राज तिलक केला. म्हणजे काय? लंका दान दिली. हनुमानजी तर उभे झाले, प्रभूजी एवढा स्वीकार नव्हता सांगितला तुम्ही, तर पहिल्याच भेटीत त्याला लंका दान दिली. अजून तर रावण जिवंत आहे. आणि समजा रात्रभरात जर का रावणाचा विचार बदलला, रावण जर का पाय पडायला आला, बदलू शकतो रात्रभरात विचार. अलीकडं आता रात्रभरात मुख्यमंत्री बदलतो, विचार बदलणार नाही. समजा रात्रभरात जर का रावणाचा विचार बदलला, प्रभूजी तुम्ही तर लंका बिभीषणाला दिली, रावणाला देणार काय? त्यावेळेस हनुमंतरायांचे शब्द ऐकले आणि रामप्रभू म्हणतात, हनुमान बिभीषण शरण आयो, किया लंका दान, हे सुनिए रावण आयो, करूंगा अयोध्या दान. त्याला म्हणतात भगवान. म्हणजे इच्छा नसताना कृपा करावी लागली. मध्यस्थी संतांनी केली, म्हणजे हनुमंतरायांनी केली. हनुमंतरांनी संतांनी मध्यस्थी केली तर भगवान परमात्म्याला आपल्यावर कृपा करावीच लागते. मग महाराज आपल्यावरही कृपा झाली पाहिजे, या जीवावर कृपा झाली पाहिजे. मग काय केलं पाहिजे? नामदेवराय म्हणतात, अरे त्या भगवान परमात्म्याने तुमच्यावर कृपा केली पाहिजे असं वाटतं ना, मग तुम्ही संतांना शरण गेलं पाहिजे. बरं महाराज संतांना शरण गेलं तर काय होईल? अरे त्या संतांनी जर मध्यस्थी केली तर भगवान परमात्मा कृपा करतो. पण महाराज ते मध्यस्थी करणारे संत नेमके असतात कसे ते सांगा. त्याचं उत्तर अभंगाचं पहिलं चरण. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे
भूती पाहे एक वासुदेव भूती पाहे एक वासुदेव उसुनिया ठाव देता उसुनिया ठाव देता तुझी संत साधू ओळखावनी का तुझी संत साधू ओळखावनी का सुनिया पहिले वातावरण झालं. काही चाली असे आहेत वातावरण तयार करतात महाराज. आपल्या बुवांनी एखादी गोड चाल गायली, गोड प्रमाण दिलं की तुम्ही गोड टाळी वाजवत जा. हां, कारण हा जमलेला सगळा माहोल हे सगळेच महाराज मंडळी प्रेमाने आलेत. नाही तर काही काही गायक म्हणता आम्ही रागात गातो. आणि रागात गा राजा, देवाला प्रेम आवडतं आहे का नाही. गिरीधर लाल तो भाव का भुका राग कला नाही जानत तुका क्या गावों को ही सुनने वाला क्या गावों को ही सुनने वाला. भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे मारा. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमात्म्याची उपासना करत असताना, त्याची भक्ती करत असताना प्रेम असलं पाहिजे. साधू संतांनी प्रेम केलं महाराज. मग संत म्हणतात कुणाला, जे सगळ्या ठिकाणी भगवान परमात्म्याला पाहतात त्याला संत म्हणतात. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. ऐका बरं विखरणकर, संतांच्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा फरक आहे. त्यांचा परमार्थ आपल्या परमार्थामध्ये काय फरक आहे ऐका बरं. संतांना प्राण्यात देव दिसतो, गाढवात देव दिसतो, कुत्र्यात देव दिसतो. अजून सांगू, आपल्याला माणसात सुद्धा माणूस दिसत नाही. संतांचा काय परमार्थ तुम्हाला, सगळ्या ठिकाणी देवाला पाहतात. ज्यांचा अभंग घेतला आपण, नामदेवांचं जीवन बघा. एकदा भगवान परमात्म्याने सांगितलं, नामा अरे काय गप्पा करतो बाबा तू, तुला गुरु करावा लागेल. म्हणले देवा कशासाठी. अरे माझी ओळख होण्यासाठी. कमाल करता देवा तुमची ओळख. अहो दर दिवाळीला आमची म्हातारी तुम्हाला आंघोळ घालते ना. सण दिवाळीचा आला, नामा राऊळाशी गेला, देवा चलावी घराशी. बरं त्या काळात काय टॉवेल थोडा होता. पदर माथाचा काढला, बाळनंदाचा पुसला. देवा किती संबंध. आमच्या आईनं तुमच्या लुगड्याच्या पदराने अंग पुसावं एवढंच नाही देवा, तुम्ही माझ्या हातानं जेवण सुद्धा करतात ना. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. एवढंच नाही देवा, माझ्या दिवसाची सुरुवात दूध पिओ मोरे गोविंदा, दूध पिओ मोरे गोपाला, टाळी वाजवा.
माझ्या दिवसाची सुरुवात तुला दूध पाजल्यापासून होते ना. आपण लाईव्ह गप्पा करतो त्या काळात थोडा मोबाईल थोडा होता. मोबाईलला गप्पा करतो दिवस दिवस देवा रे समोरासमोर गप्पा करतो. एवढा आपला जवळचा संबंध देवांतरी तुम्ही म्हणतात की नामा तुला गुरु करावा लागेल. काही बोलता देवा मनात आलं तसं. अरे नामा ही सामान्य ओळख आहे. खरी ओळख होण्याकरता तुला गुरुच करावा लागेल. देवा कुठेही ओळखेल मी तुम्हाला. परीक्षा घेतो नामा तुझी चालेल म्हटले देवा. परीक्षा घ्या तुम्ही तुम्हाला कुठेही ओळखतो. ऐका बरं भगवान परमात्म्याने नामदुऱ्यांची परीक्षा घेण्याकरता घिसाडीचं रूप घेतलं. घिसाडी माहिती आपण लोहार पंचाळ काहीतरी म्हणतो त्याला. ते लोखंडी अवजारात तयार करतात ते है ना. घिसाडीचं रूप घेतलं. भगवान परमात्मा घिसाडी केवढा झाला ऐका ते पण 12 फूट उंचीचा. आणि त्या नाटकामध्ये आई साहेबांना प्रतिसाद द्यायचा होता रुक्मिणी मातेला. रुक्मिणी मातेला घिसाडीन मावशी व्हावं लागलं. त्यांची उंची 11 फुटाची. भगवान परमात्म्याचं वाहन गरुडाला केलं गाढव. आणि त्या गाढवावर सगळं सामान ठेवलं. ऐका बरं विक्रणकर काय काय सामान होतं गाढवावर. पाटा वरवंटा लोखंडी चूल येड्या बाबडीची लाकडं स्वयंपाकाची भांडी कोंबडीची पिलू कुत्रीची पिलू शेळ्या मेंढ्या कोकरू सगळं घेतलं. त्या गाढवावर ठेवलं. आणि भगवान परमात्मा घिसाडीच्या रूपात गाढवाचं दूर धरून पुढे चालतायत. आई साहेब दांडकं घेऊन मागे चालतेत. ऐका बरं चंद्रभागेत नामदुराई आंघोळ करत होते. आणि आंघोळ करत असताना नामदुरायांनी घिसाडीतल्या रूपातला भगवान परमात्म्याला पाहिलं. इतके घाबरले. म्हणले अरे बापरे आपण ऐकलं होतं रामायणात असे असे राक्षस असतात 12-12 फूट उंचीचे त्यांचे दात बाहेर आलेले. एका 2 भगवंताने मला मारण्याकरता जिवंत ठेवले. इतके घाबरले ना. पाण्यात बसले होते आंघोळीसाठी तरी सुद्धा घामाने ओले चिंब झाले. इतके घाबरले. नाटकाला सुरुवात झाली. हंडी पकाव. घिसाडीतल्या रूपातला भगवान परमात्म्याने आई साहेबांना आवाज दिला. आणि रुक्मिणी मातेनं मग त्या गाढवावरून सगळं सामान उतरवलं. काय काय उतरवलं महाराज. ते लोखंडी चूल त्याला येड्या बाबडीची लाकडं लावली बाबा. त्याच्यावर हंडा ठेवला. मालक हंडी तो पक गई हंडी में क्या डालू मुर्गिया काट के डाल दो. विखरणकर आपण जसे कांदे कापतो ना चर 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 तसे कोंबड्या कापल्या आणि त्या हंड्यात टाकल्या नामदुऱ्यांची परीक्षा घेण्याकरता. मालक मुर्गिया काट के डाल दी हंडी नहीं भरती कुतिया काट के डाल दो. नामदेव बाबा म्हणे अरे कोंबडे बकरे खातात असं ऐकलंय आपण. पण यांनी डायरेक्ट कुत्रे कापून टाकून लावली. हे का आपल्याला कापून हंडा भरतील बाबा. आता जास्त घाबरलं. मालक कुतिया काट के डाल दी हंडी नहीं भरती गदा काट के डाल दो. ते गरुड होतं. देवा तुम्ही तर म्हणले होते मला सामान घेऊन चल इथं कापायला आणलं. अरे आता कापला तरी जिवंत करतो म्हणले तुला. पण ते आंघोळ करते त्याच्या समोर ते सगळं नाटक करायचं आपल्याला. अख्खं गाढव सुद्धा कापडव ते हंड्यात टाकलं. मालक गदा काट के डाल दिया हंडी नहीं भरती ओ छोकरा नारा है पानी में उसको काट को डाल दो. आणि हे शब्द जेव्हा ऐकले धोतरण तांब्या टाकून चिंग चिंग चिंगाट झिंग झिंग झिंगाट नाही. महाराज नामदुराई पळाले. नामदुराई ज्यावेळेस पळाले महाराज भगवंताला हसू आलं. आता भगवंताने ओळखलं की माझा नामा घाबरला. पण ऐका भगवान परमात्मा म्हणे माझा नामा किती घाबरला तरी घरी जाणार नाही सरळ मंदिरात जाईल. आणि मी जर का मंदिरात दिसलो नाही ना माझं नाटक उघडं पडेल. म्हणून भगवान परमात्मा नामदुराई मंदिरात जाण्याच्या अगोदर करकटावारी करकटावरी ठेवून. ऐका विठेवर भगवान परमात्मा उभे राहिले. नामदुराई आली. देवानं मुद्दा म्हणे चरण नामा अरे काय घाबरला दिसतो तू. म्हणले देवा रे काय माणसं निर्माण केले का तू या जगात. म्हणलं काय झालं रे. तो 12 फूट उंचीचा तो घिसाडी त्याची ती बया 11 फुटाची.
बरं त्यांच्यावर गाढव बी एवढं होतं देवा मी आजपर्यंत पाहिलं नाही. म्हणजे केवढं होतं रे? घोड्यापेक्षा मोठं होतं गाढव. हो देवा घोड्यापेक्षा मोठं होतं. मग रे अरे म्हणले ते चंद्रभागेत आले देवा आणि त्याने ते गाढवावरून सगळं सामान उतरवलं. ते लोखंडी चूल त्याला येडेबाबडीची लाकडं लावले देवा. मग रे नामा अरे म्हणले त्याच्यात ते खगडे कोंबडे कापले कुत्रे कापले. मग रे अरे अख्खं गाढव सुद्धा कापलं देवा. मग रे नामा अरे मग काय करतो देवा अरे मला कापून टाकायची तयारी होती ते हांड्यात. मग वाचलो देवा मी. भगवान परमात्म्याला हसू आलं. भगवंताला हसू आलं. नामदेव म्हणतात देवा मी घाबरलो तुम्ही हसतायत. अरे नामा नापास झाला तू. मीच होतो तिथं. म्हणलं देवा तुम्ही राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपले तुम्ही एवढे सुंदर आणि ते घिसाडीचे रूपात. अरे तुझी परीक्षा घ्यायची होती ना नापास झाला देवा तुम्ही नव्हते. अरे मी तुम्ही नव्हते. नामदेव हट्टी होती ऐकायला तयार नाही. बरं नामा तू ऐकत नाही पण तिथं घाबरला चंद्रभागेत. तू काय टाकून पळाला? म्हणले देवा मी धोतर पण टाकून पळालो आणि तांब्याही टाकला होता. अरे मी आणला ते धोतर आणि तांब्या. बघ जितेंद्र महाराज धोतर पाहिलं देवा अरे हे तर माझं आहे. तेवढ्यावर थांबलं नाही. अरे तांब्या सुद्धा आणला. देवाच्या शब्दावर विश्वास नाही शंका. तांब्या उचलून पाहिलं. बरं विखरण कर नाव वाचून पाहिलं. नामदेव दामाशिट्टी शिंपी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. देवा तांब्याही माझा. नापास झाला तू. मग आता गुरु करावा लागेल. बरं देवा गुरु करतो. कुठं जाऊ? म्हटले आळंदीला जावं लागेल. कार्तिकी आली जा पटकन आळंदीला. आळंदीला पाठवलं बरं नामदेवरायांना. आळंदीला आले नामदेवराय. निवृत्तीनाथांनी नामदेवरायांकडं पाहिलं. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना. निवृत्ती दादांनी नामदेवरायांचं दर्शन घेतलं आणि आपल्या भावंडांना आवाज दिला ज्ञाना सोपाना मुक्ता चला रे बाबाओ. मोठा अधिकारी आला रे आपल्याकडे दर्शन घ्या रे. पंढरीचा प्रेम आगला. पंढरीचा संतांच्या दर्शनाला चला रे बाबाओ. अरे पांडुरंग परमात्म्याचा जवळ असणारा बुवा आपल्याकडे दर्शन घ्या रे. ऐका बरं विखरण कर. निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं. ज्ञानोबारांनी दर्शन घेतलं. सोपान काकांनीही दर्शन घेतलं. पण नामदेव बाबा वाकायला तयार नाही. नामदेव बाबा म्हणले पठ्ठ्याबरोबर देव बोलतो. या आळंदीचे महाराज काय पाया पडायचे. अहंकार होता बरं नामदेवरांना. एक सांगू जर परमार्थ करत असताना जर प्रेम नसेल ना दादा नम्रता नसेल ना देवाच्या सहवासात असून देव कळत नाही हे उत्तम उदाहरण आहे. मग भगवान परमात्म्याला प्रेम आवडतं. म्हणतात आमचे बुवाजी या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचं आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे
टाळे टाळे तुमचं प्रेम दिसूया आता आहे का सबसे उची प्रेम सगाई ऐका दुर्योधन श्रीमंत होता हो पंचपक्वान होते भगवान परमात्मा त्याचा स्वीकार करत नव्हता त्याला जर भूक लागली ना महाराज सांगायचं चलो विदुरा घर जावी है का नाही शबरी के बेर सुदाम जी के चावल शबरी के बेर सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगावी उद्धव जी चलो विदुरा घर जावे है का नाही महाराज प्रेम केलं महाराज प्रेम असलं तर तो उष्ट सुद्धा खातो शबरी मातेचे बोरं खाल्ले ऐकताय का बोरं खाल्ले यात नवलली उष्टे बोरं खाल्ले यात नवलली ऐका महिमा आवडीची बोरे खाई भिल्लीची थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला म्हणून भगवान परमात्म्याची उपासना करत असताना भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेमा विन नाही समाधान जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना जो प्रेम गली में जो वेद पढ़े और वेद करे मन में नई निर्मलता भी चाहे हो कोई कितना ज्ञान कहे भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली परमार्थ म्हणजे काय कबीर महाराजांच्या भाषेत सांगू कबीर महाराज म्हणतात परमार्थ म्हणजे काय आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन मन की तरंग मारलो बस हो गया भजन वाणी का स्वर सुधार लो बस हो गया भजन आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन ऐका भगवान परमात्म्यावर प्रेम केलं पाहिजे महाराज त्याचं नामचिंतन करत असताना परमार्थ करत असताना अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे नामदेवांचं प्रेम होतं महाराज पण भक्ती करत असताना अहंकार होता नामदेव बाबा वाकायला तयार नाही निवृत्ती दादाने दर्शन घेतलं सोपान दादांनी ज्ञानोबाराने दर्शन घेतलं निवृत्ती दादांनी मुक्ताबाईला आवाजला म्हटलं मुक्ता चल बरं आबत तुम्ही भावांडाने दर्शन घेतलं तू पण दर्शन घे बाबाचं मुक्ताबाई तिखट होती मुक्ताबाई म्हणे दादा तुमचं दर्शन घेतलं तर समाधान नाही झालं लोटा अंगण घाला ते बाबाच्या पायावरती माझे तिघ भाऊ पाया पडताना असंच खांबासारखं उभं राहिलं म्हणे याला माहिती नाही पंढरीशी लोकांना ही अभिमान पाया पडे जन एकमेका अरे दादा हा रात्रंदिवस भगवान परमात्म्याच्या सहवासात असून याचा अहंकार का गेला नाही का रे अहंकार गेला नाही का रे अहंकार गेला सहवासात असून याचा अहंकार का गेला नाही
कार्य अहंकार गेला नाही, अखंड जयाला देवाचा शेजार किंवा देवाचा सांगात. कार्य अहंकार गेला नाही. दादा मला तर असं वाटतं रे, उसाच्या शेजारी एरंडाची झाडे आणि काय त्याची पाडे गोडी आली. म्हणजे 700 वर्षापूर्वी सुद्धा विखरणकर उसा शेजारी एरंड होता बरं. पण ऊसच जातो कारखान्याला, एरंड बांधावरच राहतो. त्यांना त्याला नामदेव बाबा वाकायला तयार नाही. मुक्ताबाई म्हटले अरे दादा अजिबात दर्शन घ्यायचं नाही म्हटले यातलं. अरे हा इतका अहंकार आहे म्हटले. तेवढ्यात कबीर महाराज आले. निवृत्तीनाथ हे तुम्हारी भण सच कहती होणार, कच्चा पे कच्चा नाही गुरु का बच्चा कच्चा आहे बोलो. तेवढ्यात गोरोबा काका म्हणले अरे कच्च कोण पक्क कोण हे तुम्हाला नाही कळत, मला चांगलं कळतं. तुम्ही सगळे लाईनीत उभे राहा. सगळे संत मंडळी लाईनीत उभे राहिले. ऐका बरं. निवृत्तीनाथ महाराज 1 नंबरला, ज्ञानोबाराय 2 नंबरला, सोपान काका, मुक्ताबाई 5व्या नंबरला, नामदेव बाबा. गोरोबा काकांनी थापटणं घेतलं. त्याने ते कुंभार समाजाचे असल्यामुळे त्यांना ते मडकं कच्चं पक्क चांगलं कळत होतं. त्यांनी थापटणं घेतलं बाबा. आणि लाईनीत बसलेल्या संतांची सगळ्यांची परीक्षा घेतली, कोण कच्चं आहे कोण पक्क आहे. पहिल्या नंबरला निवृत्तीनाथ बसली होती. निवृत्तीनाथाच्या डोक्यावर मारलं मारा. आणले थापटणे निवृत्तीच्या माथा, डेरा झाला निका परब्रह्म. त्याची थापटणे ज्ञानदेवावर, मग कैचे कोरे उरे ते त्याची थापटणे सोपानाच्या डोई. यातले शनाई कुराकुटी. बुवाजी हे चित्र पाहिलं नामदेवरायांनी. इथली स्वागताची पद्धत वेगळीच आहे म्हटले. चहाने पाणीने नाश्ताने डायरेक्ट थापडणं. आता काय करावं. आणि मग तिची थापटणे मुक्ताईला हानी, अमृत संजीवनी ओतू आली. आणि मग नामदेव बाबाचा नंबर आला. तिची थापटणे नामदेवावर. आणि डोळे चोळे मोरे रडू लागे. नामदेव महाराज ज्यावेळेस रडायला लागले, गोरोबा काकांनी संत सभेमध्ये जाहीर केलं. म्हणजे अरे हा कच्चा आहे कच्चा. गोरा म्हणे कोरा राहिला बाई. गोरा म्हणे कोरा राहिला जितेंद्र महाराज भाजा शब्द ऐकला नामदेव बाबांनी. आपले आजोबा पंजोबा भाजले स्मशानभूमीत. तसा जर भाजायचा कार्यक्रम असला मग आपल्याला पंढरपूर सापडत नाही. हे शब्द ऐकले महाराज. पुन्हा 120च्या स्पीडने पळाले आळंदीवरून. पंढरपुरात आले. भगवान परमात्म्याने विचारलं नामा आला म्हटले आळंदीतून. कसं काय झालं स्वागत आळंदीत. म्हटले देवा स्वागत दाखवण्याकरता झालो. नामदेवरायांनी भगवान परमात्म्याच्या समोर उभे राहून ते पागोटो सोडलं, मारा फेटा सोडला.
आणि ते एवढं टेंगुळ आलं होतं. टेंगुळच म्हणतं ना आपल्याकडे, काय बेट टेंगुळ, हां कळतं ना. ते टेंगुळ महाराज, ते टेंगुळ पाहिलं भगवंताला सुद्धा राग आला. कारण प्रेम असं होतं महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करीला वाविन प्रीती. आईचं मुलाचं प्रेम जसं असतं ना, तसं नामदेवांचं देवाचं प्रेम होतं महाराज. टेंगुळ पाहिलं, देवाला राग आला. अरे कोणी मारला माझ्या नामाला, हात तुटतील म्हणले त्याचे. नामदेवांनी डोक्यावर हात ठेवला, म्हणले देवा विचारायला तर पाहिजे होतं, अरे हात तुटतील. शब्द गेला नामा माझा, हात तुटतीलच. कोणी मारलं तुला सांग पटकर. म्हटले गुरु काकांनी, अरे शब्द गेला नामा, हात तुटतीलच, पण नको काळजी करू, तुझ्या कीर्तनात फुटतील. नामदेवांच्या कीर्तनामध्ये हात फुटला आहे का नाही. पण नामा तुला माझ्या गुरुबाने कच्च ठरवलं, तू कच्चा जे तुला गुरु करावा लागेल. ए देवा गुरु गुरु करू रे, 6 वाजत आले. नाही गुरु करावा लागेल तुला. म्हटलं देवा गुरु करतो, पण त्या आळंदीला नको पाठवा, दुसरीकडे कुठेही पाठव. म्हटलं दुसरीकडे जा, पण गुरु कर. कुठं जाऊ. औंढा नागनाथला जा म्हटले, ज्योतिर्लिंगावरती बरं का. हिंगोली जिल्ह्यात एक औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, तिथं पाठवलं भगवान परमात्मा नामदेवाला. आणि नामदेव आले महाराज ज्योतिर्लिंगावर. तिथं पोचले महाराज औंढा नागनाथला. आणि तिथं विसोबा खेचर स्वामी पिंडेवर पाय ठेवून झोपलेले होतं, कळते ना. पिंड्यावर पाय ठेवून पडलेले होते महाराज. आणि ते चित्र पाहिलं नामदेवाने, डोक्याला हात लावला. या देवाला काही कळत नाही. म्हटलं आता याला देवच कळत नाही, याला गुरु करायला पाठवलं. स्वामींनी विचारलं काय झालं रे भेटलंय. म्हटलं नामा तुला. म्हटलं अरे तुला देवच कसे देव, तुला देव पूजा करता येत नाही, तुला देव कळत नाही, मला भगवंताने तुझ्याजवळ पाठवलं. काय करतो रे नामा, म्हातारा झालो रे मी, पाय उचलता येत नाही रे. उचल बरं. म्हटलं म्हातारा झाला, पाय उचलता येत नाही, मग ठेवता कसे आले तुला तिथं. नको उशीर करू बाबा, उचल. असे पाय धरले मला, रागाने धरले बरं नामदेवांनी स्वामींचे पाय. विसोबा खेचर स्वामींचे पाय उचलले, दुसरीकडे ठेवले. तिथंही पिंड तयार झाली. तिसरीकडे ठेवले, तिथंही पिंड. चौबाजूने पिंड तयार झाली. आणि मग सांगितलं देवाविन ठावरिता कुठे आहे. नामावणे खेचर पायी, ओळखी झाली सर्वांची, ओळखी झाली सर्वांची, ओळखी झाली सर्वांची. नामावणे खेचर पायी, ओळखी झाली सर्वांची, ओळखी झाली सर्वांची, ओळखी झाली सर्वांची. नामा म्हणे खेचरा पायी, ओळखी झाली सर्वा ठाई. अरे म्हणले देवा, अरे नामा, अरे मी देवावर पाय नाही ठेवले रे बाबा, माझेच पाय देवाने डोक्यावर घेतली. देवाविन ठावरिता कोठे आहे. विचारून पाहे तुची नाम्या, सगळ्या ठिकाणी देव दिसतो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावनाई गुरला. आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठला, विठ्ठल स्मरता रे पाप, विठ्ठल स्मरता रे पाप. अरे नामा मी देवावर पाय ठेवले नाही, देवाने माझे पाय घेतले. आणि महाराज विसोबा खेचर स्वामींचं ते अनुग्रह घेतला महाराज त्यांच्याकडून. आणि पुन्हा पंढरपुरात आले. चंद्रभागेत स्वयंपाक करत असले. नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला. भगवान परमात्म्याने पुन्हा नामदेव यांची परीक्षा घेण्याकरता कुत्र्याचं रूप घेतलं. ऐकताय ना. केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळाला सर्वाभूती विठ्ठल. चपात्या झाल्या होत्या महाराज, ते चपात्याची चळत उचलली भगवंताने कुत्र्याच्या रूपात, आणि ते पळाले महाराज. पण नामदेवांनी लगेच मग दगड घेतला का. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. समजा विखरण कर, आपल्या चपात्या आपली भाकर जर कुत्र्याने नेली, म्हणजे आपण आहे का नाही बाबा, आपलं कसं यू आणि इकडच्या हातात दगड असतो, काठी असते महाराज, चवळाला की देदन. पण नामदेव बाबाने तसं नाही केलं बरं. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी. तुप घे गा जड जग जेटी, कोरड्या रोट्या का कशा देवा. अरे त्या चपातीला त्या रोट्याला तूप लाव रे बाबा, फोट दुखेल रे. भगवंताने हे शब्द ऐकले. कस काय कळ रे नामा तुला. देवा हसूनही बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले. येरू म्हणे खेचरे उपदेशिले सर्वाभूती विठ्ठल.
सर्वभूती पाहे कवासुदेव सगळ्या ठिकाणी संत देवाला पाहतात महाराज. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सांगितलं मी संतांच्या परमार्थामध्ये तुमच्या आमच्या परमार्थामध्ये काय फरक आहे. संतांनी संसारामध्ये सुद्धा देव पाहिला, परमार्थ केला. आपण परमार्थात संसार करतो आहे का नाही. साव पाहिला बुवाजी. कांदा मुळा भाजी अवघी विठा भाई माझी. 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 लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा. अवघा झाला माझा रे. अवघा झाला माझा रे. कांदा मुळा भाजी विठा भाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठा भाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठा भाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठा भाई गोड आज तुमचं ऐकायचे आम्हाला. इतर वेळेस आम्ही दडपून नेतो, पण आज दडपण आलंय. बाबांनी गात राहू महाराज, आपण ऐकत राहू. सात्विक गाणं आहे महाराज, अगदी स्वच्छ. भगवान परमात्म्याची खूप मोठी कृपा आहे. सरस्वती माता विराजमान आहे त्यांच्या कंठामध्ये आहे का नाही. पण एवढी मोठी कला असून सुद्धा मला आपल्या सर्वसामान्यांमध्ये राहतात. हे सुद्धा आपल्यावर भगवंताची कृपा आहे म्हणून ते आपल्याबरोबर राहतात. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ऐका, संतांनी सगळ्या ठिकाणी देवाला पाहिलं. सांगत होतो मी, महाराजांनी गोड प्रमाण दिलं बुवाजींनी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी आहे का नाही. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. भगवान परमात्म्याला सगळ्या ठिकाणी पाहून, म्हणजे संतांनी संसारात राहून परमार्थ केला. पुढे काय. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. म्हणजे या जगामध्ये हे सगळं चालताना मला ही परमेश्वराची कृपा आहे, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. मी तर म्हणत असतो विखरणकर, या जगात माणसं मरतात ना, हे काहीच नवल नाही. ऐकताय. या जगात माणसं मरतात, यात नवलच नाही. नवल काय. मरणाचे साधन उपलब्ध असतानाही जगतात, ते नवल आहे. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. याला किती छिद्र आहेत. 9 छिद्र आहेत. 9 ठाया फाटून गेली ती तू आमाशी दिली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. याला 9 छिद्र आहेत. 9 छिद्र असून सुद्धा माणूस जगतो. हे नवल एकाने. सोपं सांगू तुम्हाला, मुद्दा पटवून देतो. एकाने मोठा बंगला बांधला, विक्रणकर आमच्या भागात. एकाने मोठा बंगला बांधला, त्याला आनंद झाला. मोठा बंगला बांधला तो सकाळी सकाळी पत्रकाराकडे गेला शिंदखेड्याला. आणि शिंदखेड्याला पत्रकाराकडे गेल्यानंतर पत्रकाराला म्हणला, पत्रकार साहेब मी मोठा बंगला बांधला. पत्रकाराला वाटतं सकाळी सकाळी गिऱ्हाईकाला म्हणे, भाऊ पेपरला बातमी देण्यासारखं असं बंगल्यामध्ये विशेष काय. म्हणले 5,500 स्क्वेअर फूट बंगला बांधला मी. अरे पण 5,500 स्क्वेअर फूट अनेक लोक बांधतात ना, मग ते पेपरला बातमी द्यायची का. म्हणले नाही नाही, माझ्या बंगल्यामध्ये विशेष आहे. पत्रकार साहेब काय विशेष आहे. म्हणले 5,500 स्क्वेअर फूट बंगला बांधला मी, आणि त्या बंगल्याला मी 9 खिडक्या ठेवल्या. बरं, पत्रकारांनी नोंद केली. बरं 9 खिडक्या ठेवल्या. अजून पुढे बोला. म्हणले 9 खिडक्या ठेवल्या पत्रकार साहेबांनी, एकही खिडकीला दार बसवलं नाही. पत्रकार म्हणे, कर तू शनी शिंगणापूरचा आहे का. नाही नाही, मी विक्रांतचा. अरे मग दार का बसवले नाही तू. 9 खिडक्या असून सुद्धा मुद्दाम नाही बसवली. मग नवल काय झालं पेपरला बातमी देण्यासारखं. म्हणजे नवल हे झालं, 9 खिडक्या ठेवल्या मी, एकही खिडकीला दार बसवलं नाही. रात्री वारा आला आणि त्या खिडक्यातून निघून गेला.
पत्रकारांनी डोक्याला हाणून घेतलं, बाबा 9 खिडक्या ठेवल्या, 9 खिडकींना तू दारं बसवले नाही, वारा येणारच वारा जाणारच, याच्यात नवल काय, दृष्टांत संपला. तसा तुम्हाला मला भगवंताने हा बंगला दिलेला आहे, ऐकताय का? या बंगल्याला सुद्धा 9 खिडक्या आहेत दादा, बरोबर ना? 9 छिद्र आहेत. अहो एका कोण्या तरी छिद्र्यातून प्राणवायू जातो, यात नवल नाही. 9 छिद्र असून सुद्धा 90 वर्ष प्राणवायू टिकतो, हे भगवान परमात्म्याचं नवल. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगात चालिता चाले हे शरीर
परमात्म्याची कृपा आहे, त्याच्या हातात आहे. पाऊस पाडायचा का नाही हे सुद्धा त्याच्या हातात आहे का नाही. 10:30 वाजत आले म्हणून सुरुवात करायची की नाही त्याच्या हातात आहे. आकाशी सर्वत्र वसावी, वायूने नाववरी उगी नसावे. पावके 10 वर्षावे, जळे पर्वते बैसकान सांडावी. कानो लंडावी पृथ्वी आभूते व्हावी आज्ञा माझी. हे सर्व भगवान परमात्म्याची कृपा आहे महाराज. म्हणून अहंतेचा ठाव पुसलाय. बरं, ज्यांनी अहंतेचा ठाव पुसलाय आणि जे सगळ्या ठिकाणी वासुदेवाला पाय त्याला संत म्हणतात, साधू म्हणतात. तोची संत साधू ओळखावली का, 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 तोची संत दळवी महाराजांसाठी जोरदार थाळी झाली पाहिजे. वा, गोड चालू होत आहे. तोची संत साधू ओळखावा निका, एरते ऐका मायाबद्ध ऐका. संत कोणाला म्हणावं, लक्षपूर्वक ऐका. थोडं 5-10 मिनिटं घेतो. हा, संत कोणाला म्हणावं, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. नेणती काही टाना टोना नाम स्मरणा वाचून तेची संत. आहे का नाही. साधू कोणाला म्हणावं, साधू म्हणावे तयाशी. दया क्षमा ज्याचे दासी. आहे का नाही. दया करणे जय पुत्रासे, त्याचे दास आणि दासे. ज्यासे अपंगिता नाही, त्यासे दरे जोर दई. जे कारंजले गांजले, त्यासे मने जो आपुले. तोचे साधू ओळखावा, देव तेथेचे जाणावा. याला साधू म्हणतात. ऐका बरं विखरणकर, अरे मनोरंजन करणाऱ्याला कोणीही माझं म्हणतं यात नवल नाही. पुनीत केले विष्णुदासे, संग्या पुरिया दुसे. कितीही निष्कलंकित माणूस असू द्या महाराज, बरं का, कलंकित माणूस असू द्या त्याला निष्कलंकित करतात. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयाला घे. साधू म्हणावे तयासीन, दया क्षमा ज्याचे दास. ऐका बरं, साधूच्या जीवनातला तुमच्या आमच्या जीवनातला फरक सांगतो. तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहोत आणि ती माया साधूच्या ताब्यात आहे. लक्षपूर्वक एका दृष्टांत देतो. पूर्वीचा काळ असा होता, गावात एखाद्याने जर कधी गुन्हा केला की त्याची गावातून मिरवणूक काढायची. मिरवणूक का काढायचे, की बाकीच्या तरुण पोरांवरती वचक बसायचा. ते म्हणायचे आपण जर कधी चुकीचं काम केलं की आपली अशीच मिरवणूक निघेल. ऐका, साधूच्या जीवनातला तुमच्या आमच्या जीवनातला फरक सांगतोय. ऐका लक्षपूर्वक, काय फरक आहे. तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहोत, ती माया साधूच्या ताब्यात आहे. पूर्वीचा काळ असा होता, एखाद्याने गुन्हा केला की त्याची गावातून मिरवणूक काढायची. का मिरवणूक काढायची दादा ते पण आहे, कारण ते बाकीच्या तरुण पोरांवरती वचक बसायचं. ते म्हणायचे अरे आपण जर चुकीचं काम केलं की आपली अशीच मिरवणूक निघेल बरं गावातून. मग आपण चांगलं काम करायचं, स्वच्छ काम करायचं, चुकीचं काम करायचं नाही. एकदा काय झालं विखरणकर, एका गुन्हेगाराची मिरवणूक चालली मुख्य रस्त्यावरून. त्या हातकड्या घातलेल्या त्या गुन्हेगाराच्या हातात, मागे 10-15 पोलीस, पुढे 10-15 पोलीस, आणि ते गुन्हेगारमध्ये हातकड्या घातलेलं. आणि ती मिरवणूक एका मुख्य रस्त्यावरून चालली. आणि ज्यावेळेस ती मिरवणूक निघाली बाबा, एका 4थी-5वीच्या पोराने ती मिरवणूक पाहिली आणि आपल्या आईजवळ उभा होता. आईला विचारलं, म्हटले अगं आई
ही मिरवणूक कशाची ग? आई म्हणे भाऊ ही मिरवणूक नाही रे, तो मध्ये चालतो तो गुन्हेगार आहे. आणि मागे पुढे आहेत ना ते पोलीस आहेत. आता नेतील त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणि मारतील. आणि असंच होतं बरं गुन्हे केल्यानंतर. त्यानं ते वाक्य ऐकलं दादा, त्याने ते वाक्य पाठच करून टाकलं बाबा, व्याख्याच पाठ केली. ज्याच्या मागं पुढं पोलीस, मध्ये चालतो तो गुन्हेगार. ज्याच्या मागे पुढे पोलीस, मध्ये चालतो तो गुन्हेगार. शाळेत जाताना मागे पुढे पोलीस, मध्ये चालतो तो गुन्हेगार. शाळेतून येताना मागे पुढे पोलीस, मध्ये चालतो तो गुन्हेगार. 1 महिना त्याने ती व्याख्या पाठ केली. आणि 1 महिन्याने त्याच गावात मंत्री आले. आणि हे व्याख्या पाठ केलेलं मध्येच होतं. ज्याच्या मागे पुढं पोलीस, मध्ये चालतो तो गुन्हेगार. तो म्हणे त्या दिवशी 10-10, 15-15 पोलीस होते बाबा. आज 50-50 पोलीस, हे मोठं गुन्हेगार आहे वाटतं. त्याने आईला तिथून जायला म्हणे, मम्मी अगं लवकर बाहेर आहे. म्हणजे काय झालं बाळू? अगं मोठा गुन्हेगार आला. आईने त्याच्या मम्मीने जेव्हा ती मंत्रीला घेऊन जाताना ती मिरवणूक पाहिली बाबा, मुलाच्या तोंडावर हात ठेवला आणि सगळा लवाजमा निघून जाऊ दिला. मग पोराला म्हणलं, का रे काय म्हटला होता तू? म्हणले, अगाई मोठा गुन्हेगार आहे तो. नाही रे बाबा हे मंत्री आहेत. अगाई तूच तर शिकवलं होतं ज्याच्या मागे पुढे पोलीस, मध्ये चालतो तो गुन्हेगार. त्या दिवशी 10-10, 15-15 होते. आज 50-50 पोलीस. मला वाटतं मोठे गुन्हेगार आहे. नाही रे बाबा याच्यात फरक आहे. काय फरक आहे ते सांगा आता. पाऊस यायला लागला. फरक आहे म्हणलं दादा, त्या दिवशी गुन्हेगारी मध्येच चालत होता, आजचे मंत्री मध्येच चालतायत. फरक आहे दादा. त्या दिवशी गुन्हेगार मध्येच होता, त्याच्या मागे पुढेही पोलीस होती. आजचे मंत्री मध्येच चालतात, त्यांचे मागे पुढे पोलीस. तो फरक आहे. त्या दिवशीचं गुन्हेगार ते मधलं जे होतं ते पोलिसांच्या ताब्यात होतं आणि आजचे पोलीस मधल्याच्या ताब्यात. तसंच तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहोत, ती माया साधूच्या ताब्यात आहे. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया होय, दासी लागे माया होय, दासी लागे माया. दासी लागे पाया. म्हणजे तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहोत, ती माया साधूच्या ताब्यात आहे. त्याला म्हणतात साधू. अजून एक फरक सांगतो बरं एका मिनिटात. साधूच्या जीवनात तुमच्या आमच्या जीवनात काय फरक आहे? तुम्ही आपणही धन कमवतो महाराज. साधू संतांनीही धन कमवलो, पण आपण वेगळं धन कमवतो. संतांनी परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण भाव या जतन, हे उपाय लावाचे किंवा पायो जे मैने राम रतन धन पायू. असं धन कमवलं. खर्चना खुंटे चोरणा लुटे, बडत दीन सवायो पायो जी मैने राम रतन धन पायू. साधू संतांनी धन कमवलं महाराज, पण राम नामाचं धन कमवलं. जितेंद्र बाबा आपण धन कमवतो, कोणतं नाश पावणार? ऐका 5 मिनिटं घेतो फक्त. नाश पावणार धन कमवतो महाराज. या धना करता तर आपण काहीही करायला तयार आहे. मला तर असं वाटतं बाबा, काही काही लोकांना काही घेऊन जायचं याचाही विसर पडला आहे आणि मरायचाही विसर पडला आहे. धुंदीत जीवन जगतायत. कबीर महाराज म्हणतात, किस धुंद में बैठा बाबरे, किस्मत में तुम मस्ताना है, सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. क्या लेके आया था जग में, फिर क्या लेके जाएगा. क्या लेके आया था जग में, फिर क्या लेके जाएगा. मुट्ठी बांधे आया जग में, मुट्ठी बांधे आया जग में, हाथ पसारे जाना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. सोने वाले जाग जा, संसार मुसाफिर खाना है. क्या लेके आया था जग में, फिर क्या लेके जाएगा. लोकांना विसर पडला महाराज. या धना करता आपण काही करायला तयार आहे. काय काय करतात? राऊत महाराजांच्या मुखातून एक दृष्टांत ऐकला मी बरं का. राऊत महाराज सांगतात, या धना करता काय करतात म्हणे लोक, काहीही खुन सुद्धा करायला तयार आहेत म्हणे एकमेकांचे.
राऊताबांनी सांगितलेलं दृष्टांत आहे का? एकदा काय झालं म्हणे, दोन सख्खे भाऊ शेतामध्ये गेले. महाराज त्याच्यातला मोठा भाऊ नांगरट करत होता शेतामध्ये. नांगरता नांगरता त्याचा फाळ अडकला. फाळ का अडकला म्हणून त्याने नांगर उचलून बाजूला पाईल ठेवला. म्हणे तिथं 25 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हंडा आणि सोन्याच्या मोहराने भरलेला. त्याने तो हंडा पाहिला, त्याला आनंद झाला. बैल तर सोडून दिले बारास मालामध्ये. आता त्याला हंडा सापडला, खरंच काम करेल का? कीर्तन वाढले तरी काम करत नाही. त्याला तर धनाचा हंडा सापडला. महाराज त्याने तो धनाचा हंडा पाहिला, आनंद झाला. सकाळी सकाळी त्याचा लहान भाऊ न्यारी घेऊन आला. म्हणले, दादा न्यारी आणली रे. त्याने तो धनाचा हंडा पाहिला, मनात विकल्प आला. ती म्हणले, आता हे मागून जन्माला आलं, याला अर्धा वाटा द्यावा लागेल. मनात विकल्प आला, जवळ येऊ दिलं. म्हणजे इकडं जा, इकडेच खातो मी. जवळ येऊ दिलं. बाबा उचलला, फाळून टाकल्या डोक्यात. सख्या भावाला मारून टाकलं. श्वास घेऊ नका, किती गेले हे मोजा तुम्ही, मी सांगतो. लहान भावाला मारलं. दुपारी आई आली. म्हणले, दादा रे दुपारची भाकर आणली, तू धाकटा सकाळपासून आला रे, तुला भाकर द्यायला न्यारी द्यायला, तू पुन्हा वापस आला नाही रे, कुठं गेला रे? त्याला वाटतं हाही पुरावा नष्ट केला पाहिजे. आईलाही जवळ बोलवलं, उचलला, फाळून टाकला डोक्यात. आईलाही मारलं. किती गेले? 2 गेले ना. तिथंच पडून हंडा. तो म्हणे, आता दिवसा कसा घेऊन जावा? रात्र होऊ दिली. रात्री 12 वाजले. बाबा तो म्हणे, अजूनही पिक्चरवाले जागे असतील, थांबलं पाहिजे. 2 वाजले. विखरणकर 2 वाजता त्याने तो हंडा उचलला धनाचा, निघाला घराकडे. पण ज्या रस्त्याने घराकडे जात होता ना, त्याच रस्त्याने 6 चोरांना चोरी न मिळाल्यामुळे वैतागून वापस आले. आणि त्या वैतागलेल्या 6ही चोरांना हांड्यावाला दिसला. म्हणले, काय रे हांड्यामध्ये? म्हणे, काय नाही, पाणी पिण्यासाठी हांडा नेला होता. मजूर होतो ना शेतामध्ये काम करायला. ते 6 चोर म्हणे, का रे 2 वाजेपर्यंत मजूर काम करतो तुझ्या शेतामध्ये, हंडा खाली ठेव. हंडा खाली ठेवला. विखरणकर मोबाईलची बॅटरी लावली. तिथं सोन्याच्या मोहरा चमकल्या. ते सोनं जेव्हा पाहिलं, महाराज 6ही चोर नाचायला लागले. त्याच्यातलं म्हणजे, अरे नंतर नाचू, याला मारा अगोदर. कोणाला? हांड्यावाल्याला. ऐका विखरणकर, 6ही चोर तुटून पडले, मारलं हांड्यावाल्याला. आता 6 म्हणे, अरे आपण उपवासी फिरलो, थकलो जरा, पण रात्री 2 वाजले, पण आपल्याला धन मिळालं. मग आता ही धनाची वाटप करण्याच्या अगोदर काहीतरी खाल्लं पाहिजे. त्याच्यातला एक म्हणे, कार्य आता तुला 2 वाजता कोण हॉटेल उघडणार आहे खाण्यासाठी? अरे 100 रुपयाने तर 200 रुपये लाडू मागायचे, काय बापा जाणार आहे? हंडा सापडला ना, जा म्हटलं 2 जण लाडू घेण्यासाठी. कोणीही हॉटेल उघडेल म्हणले, मागडी घ्या पण लाडू आणा काहीतरी खायला. 2 जण लाडू घेण्यासाठी गेले. ऐका बरं, दृष्टांत फार गोड. 4 जण हंड्याजवळ थांबले. आणि जे 2 लाडू घेण्याकरता गेले, त्यांच्या दोघा चर्चा. काय ते म्हणे, का रे आपण लाडू घ्यायचे आणि त्याच्यात थोडं थोडं रोगार टाकायचं, आपण नाही खायचे. ते 4 थांबले ना हंड्याजवळ, हंडा सांभाळते, त्यांना खाऊ द्यायचे. त्यांनी ते लाडू खाल्ले की आपण सकाळी हंडा वाटून घेऊ. बाबा या दोघांची चर्चा. लाडू घेण्यासाठी गेले ते, आणि हे 4 जे हंड्याजवळ थांबले, त्यांची 4घांची चर्चा अशी होते. त्या म्हणे, का रे हे 2 आजच आले आपल्या टोळीमध्ये, आणि काय नशीब म्हणले यांचं, आजच आपल्याला धनाचा हंडा मिळावा का रे? एक म्हणे, अरे कशाचं नशीब उठलं त्यांचं, त्यांना 2घांना लाडू घेऊन येऊ देऊ, 2घांना मारून आपण लाडू खाऊन सकाळी हंडा वाटून घेऊ. विनेकरी बाबा ते 2 लाडू घेऊन आले. हे 4 तुटून पडले लाडूवाल्यांवरती. 2 मारले आणि या 4घांनी लाडू खाल्ले, हंडा वाटला. तुका म्हणे, धना धनासाठी देती प्राण, साठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. म्हणे, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते प्राण, धनासाठी देते ऐका, तुका म्हणे, धन धनासाठी देती प्राण. आपण धनाकरता प्राणाच्या आहुत्या देतो, पण साधू संतांचा धनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील या धन मृत्तिके समान, मानिक पाषाण नवविध रत्न जैसे खडे, नवविध धन जैसे खडे. देखील या धन मृत्तिके समान, नवविध जैसे धोंडे, नवविध जैसे धोंडे. देखलिया
धन मृत्तिके समान नवविध रत्न जैसे धोंडे. आपण धनाकरता एकमेकांचे खून करतो, पण साधू संतांचा धनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन माती समान मानतात. माहिती आपल्या राखा महाराजांचं उदाहरण. महाराज धन दिलं पण माती समान मानले. कामक्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवीत. कामक्रोधावरती सुद्धा विकार मिळवला साधू संतांनी. कशाच्या बळावरती? नामचिंतन. कोणतं? विठोबा. नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे. विसंबले नाचाचे क्षण मात्र, विसंबले नाचाचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. जे योग्य असेल ते गुरुजनांचं. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे गुरुवर्य पंढरीनाथ महाराज आरू, आमचे पाटील महाराज, वासुदेव महाराज आदी करून साधू संत महाराज मंडळी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम.